मला आत्मविश्वास पाहिजे, पण कुठे मिळेल हा आत्मविश्वास? या प्रश्नाला काय उत्तर द्यायला पाहिजे? कुठल्या दुकानात मिळेल? शाळेमध्ये मिळेल? पुस्तकात मिळेल? आत्मविश्वासाचा पत्ता काय आहे? आज याच प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. सर्वसाधारणपणे या प्रश्नामध्ये एक उत्तर दिलं जातं, ते म्हणजे आत्मविश्वास हा स्वतःच्या विचारांमध्ये असतो. हे वाक्य अतिशय बरोबर आहे. आत्मविश्वास हा नेहमी स्वतःच्या विचारांमध्ये सापडतो. मग प्रश्न येतो की विचारांमध्ये विश्वास कसा काय तयार करायचा? माझ्या विचारात आत्मविश्वासाचा जन्म कसा होईल? कित्येक जण सांगतात, एखादं कार्य करायचं म्हटलं की माझ्या मनात नकारात्मक विचारच तयार होतात. हे माझ्याकडून होईल का? मी हे कसं करू? किंवा मी हे करू शकेन का? माझं चुकलं तर काय होईल? अशा लोकांना विचारात आत्मविश्वास कसा तयार करायचा हा प्रश्न मोठा असतो. मी एक लहान मुलगा पाहिला आहे, ज्याला सांगितलं गेलं की रोज सकाळी उठल्यावर माझ्यात आत्मविश्वास आहे असं 25 वेळाला लिहत जा. पण झालं काय की वर्षभर त्यानं मनापासून वाक्य लिहिली, अगदी घोटून लिहिली, पण त्याने त्याच्या आत्मविश्वासामध्ये, देहबोलीमध्ये किंवा वागण्यामध्ये कुठलाही फरक दिसला नाही. असं का झालं असेल? आज आपण बघतो की मॅनिफेस्टेशनच्या बऱ्याच टेक्निक्स आहेत. आपण लिहिल्यामुळं किंवा सतत बोलल्यामुळं आपल्या इच्छा पूर्ण होतात, पण त्यासाठी आत्मविश्वास हवा नाही का? पण मग नेमके आत्मविश्वास मिळवायचं झालं तर नेमकं काय करायला पाहिजे? तर त्याचे शत्रू कोण आहेत, त्याचे मित्र कोण आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आत्मविश्वासाचे शत्रू कोणते आणि मित्र कोणते. मग हेही समजून घ्यायला हवं की कोणत्या घटनांमुळे आपल्यातला विश्वास वाढतो आणि कोणत्या घटनांमुळे आपला विश्वास कमी होतो. आपले विचार स्वतःचा आत्मविश्वास कमी किंवा जास्त करतात. विचारांमध्ये शक्ती असते बरं का. विचारांमध्ये सामर्थ्य आहे. ज्याचे स्वतःविषयीचे विचार दृढ असतात त्याचं कार्य हे आत्मविश्वासपूर्वक असतं. पण ज्याच्या विचारांमध्येच स्वतःविषयी डळमळीतपणा असतो त्याच्या कार्यामध्ये सुद्धा तोच डळमळीतपणा दिसतो. अशी लोक कार्य करताना समोरचा जसं सांगेल त्यानुसार कार्य करतात. त्यात स्वतःच्या मतांना किंवा स्वतःच्या विचारांना ते महत्त्व देत नाहीत. कोणतंही कार्य करताना त्या कार्याच्या अगोदर स्वतःला प्रश्न विचारा की या कार्यामध्ये मला माझं बलस्थान वापरता येईल का? त्यासाठी मला माझी बलस्थानं माहिती आहेत का? मग माझी बलस्थानं नेमकी कोणती? माझं सामर्थ्य नेमकं कोणतं? चला तर मग जाणून घेऊयात ते कसं शोधायचं. यशस्वी लोक जेव्हा कार्य करतात त्यावेळेस त्यांच्या बलस्थानाचा एक वापर करतात. त्यांना त्याची संपूर्ण जाणीव असते की त्यांचं सामर्थ्य हे त्यांच्या बलस्थानात आहे. या जगात प्रत्येक व्यक्तीचं एक बलस्थान वेगळं असू शकतं. अनेकदा लोकांना त्यांची बलस्थानच कळत नाहीत आणि हे न समजल्यामुळे शक्ती, सामर्थ्य असून देखील त्यांच्या पदरी अपयश पडतं. अपयशी होणं हे अजिबात वाईट नाही, पण बलस्थानं न कळल्यामुळं त्याचा योग्य वापर न झाल्यामुळं मिळालेलं अपयश हे सर्वात मोठं अपयश म्हणावं लागेल. एका कंपनीच्या CEO कडे प्रचंड आत्मविश्वास होता. मी कुठलंही काम करू शकेन हाच भाव नेहमी त्याच्या देहबोलीत असायचा, चेहऱ्यावर असायचा. त्याच्या डोळ्यामध्ये लोकांना कायम आत्मविश्वास दिसायचा. त्याला विचारलं की तुझ्यामध्ये आत्मविश्वास कुठून येतो? तो म्हणायचा, माझ्या विचारांमध्ये आत्मविश्वास आहे. जीवनामध्ये ज्याला आत्मविश्वास मिळवायचा आहे त्यानं त्याच्या विचारांमध्ये आत्मविश्वास मिळवायला हवा. ज्याला आत्मविश्वास मिळवायचा आहे तो त्यांनी त्याच्या विचारांमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये आणि बोलण्यामध्ये दाखवायला हवा. वरवर बघता कुणालाही हे म्हणणे पटेल. काही वेळाने त्याच्या कंपनीमध्ये एक शेतकरी आला. शेतकरी येतानाच घाबरलेला. कुणाशी बोलू, कसं बोलू हे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होते. कुठल्याच बाजूने शेतकऱ्यात आत्मविश्वास दिसत नव्हता. त्या शेतकऱ्याला वर बोलवलं गेलं. पहिल्या मजल्यावर चढताना शेतकऱ्याला घाम फुटला. केबिनच्या आत बोलवल्यावर तो शेतकरी थरथर कापत होता. त्या CEO विचारलं की तुमच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वास आहे. तू कुठलंही काम करू शकतोस. CEO म्हणाला, हो नक्की करू शकतो. हा शेतकरी काय चीज आहे? शेतकऱ्याच्या वेशभूषेकडे बघत CEO सहजपणे म्हणून गेला. त्यानंतर मात्र शेतकऱ्याला त्या CEO दोघांना सांगितलं की ऑफिसला खाली जा. ऑफिसच्या बाजूला एक शेत आहे, मोकळं रान आहे. त्या रानात 2 बैल बांधलेत. त्या दोघांना सांगितलं की तुमच्यापैकी प्रत्येकाने त्यातला एक बैल जिथं आहे तिथून 20 फूट पलीकडे नेऊन बांधायचा आहे.
दोघं खाली गेले. आता खाली जाताना मात्र सीयूच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलं होतं बरं का. शेतकरी मात्र भराभर उतरून खाली आला. बैलासमोर जाताच सीयू बैलगाडे आणि स्वतःच्या हातातल्या बॅगेकडे कपड्यांकडे बघायला लागले. बैलाला कसं धरावं हा प्रश्न त्याला पडला होता. शेतकरी मात्र पटकन पुढे आला. त्यांनी बैलाचा कासरा व्यवस्थित धरला आणि बांधलेला बैल सोडून घेतला आणि सांगितलेल्या ठिकाणी जाऊन बैल व्यवस्थित बांधला. बैलाला बांधताना त्याने बैलाच्या पाठीवर थापही मारली आणि परत चालत आला. शेतकऱ्याचं वागणं, बोलणं, चालणं, त्याच्या देहबोलीत ते स्पष्ट दिसत होतं की त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि हा सीयू बैलासमोर गेला. बैलाने थोडीशी शिंग हलवली आणि हा घाबरून पटकन मागे आला. अनेक प्रयत्न करून सुद्धा तो सीईओ बैलाच्या जवळ देखील जायला तयार झाला नाही. या दोन्ही प्रसंगात काय झालं? कुणी म्हणेल शेतकऱ्यासाठी ते काम करणं सोपं होतं, कारण ते रोजचं काम होतं. सीईओ आयुष्यात कधी बैलाला धरलेलंही नाही, मग तो हे काम कसं करू शकेल? त्याचा हा आत्मविश्वास या कामात दिसणार नाही. मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या मुलांना ही केमिस्ट्री जेव्हा दिसली किंवा जेव्हा दिली तेव्हा त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह होतं. सगळ्यांचं म्हणणं पटलं. बरोबर आहे, शेतकऱ्याला आत्मविश्वास येणार कारण ते त्याचं रोजचं काम आहे. मग याचा अर्थ त्यांना सांगितलं गेलं की या ठिकाणी रोजचं काम म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी कुठलाही विश्वास या ठिकाणी मिळवायचा असेल तर आपल्याकडं ते कौशल्य असणं हे गरजेचं आहे. म्हणजे सीईओचं बलस्थान काय? तर लोकांच्याकडून काम करून घेणं. आणि शेतकऱ्याचं बलस्थान काय? तर त्याची शेती आणि त्याच्याकडे असणारं जे काही साहित्य आहे त्याच्यामधून धान्य पिकवणं हे त्याचं बलस्थान आहे. म्हणजेच काय? तर आत्मविश्वास कुठे असतो? तर आपल्या बलस्थानामध्ये असतो. त्यासाठी आपली बलस्थानं ओळखणं खूप आवश्यक आहे. आणि आपलं कार्यक्षेत्रही मग आपल्या बलस्थानानुसार जर आपण निवडलं तर नक्कीच आपण एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कारकीर्द गाजवू शकतो. बलस्थानं कशी ओळखायची हे ज्याला समजलं त्याच्या यशाचं दार हे सहजपणे त्याला उघडता आलं. त्यामुळं कुणीतरी एखादी गोष्ट करतंय म्हणून मग मीही ती गोष्ट करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुमचे जे काही स्किल्स आहे, तुमची जी काही क्वालिटी आहे, तुमची बलस्थानं जी आहेत, तुमची जी शक्ती आहे ती तुम्ही ओळखा आणि त्यानुसार कामाला लागा. आणि बघा, आत्मविश्वास तुमच्या मागे मागे धावत येईल. लक्षात आलं का? धन्यवाद.